जय महाराष्ट्र. मी श्रवण भोईर, बिझी माइंडेडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ट्रेडिंग वर्सेस अदर करिअर्स आहे त्यांना कंपॅरिझन करणार आहोत. कारण की मला अनेकदा खूप मेसेजेस येतात, कॉल येतात, त्यांचे खूप क्युरियज असतात, क्वेश्चन्स असतात. तर आज त्यांचे सगळ्या क्वेश्चन्सची उत्तर आज देणार आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की माझे जेवढ्या पण इन्फॉर्मेशन मी सांगेन त्या मला जेवढं नॉलेज आहे की त्याच्या बेसिसवर असणार आहे. कुठलेही कमेंट करण्याआधी फुल व्हिडिओ पहा, नंतर मला कमेंटमध्ये येऊन बोला. तर सुरुवात करूया व्हिडिओला. तर एका वर्डमध्ये जर सांगणार असाल की फुल टाईम ट्रेडिंग ॲज अ करिअर घ्यावा का, तर एका शब्दामध्ये नाही. जर इथपर्यंतच तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर व्हिडिओ स्टॉप करू शकता. त्याच्या पुढे एक्सप्लेनेशन आहे का नाही किंवा का करायचं ऑप्ट ॲज अ फुल टाईम करिअर ट्रेडिंग. तर मित्रांनो, सगळे यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स सध्या ट्रेडिंगवर किंवा स्टॉक मार्केटवर जे हॉट टॉपिक्स बनलेत, निश, टॉप निश ज्याला आपण म्हणू शकतो. तर बॅक टू 3-4 इयर्स जर आपण 3-4 वर्ष मागे गेलो तर पुष्कराज ठाकूर एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे, तुम्हाला माहिती असेलच. खूप 5-1 वर्षापासून मी त्यांना फॉलो करतोय. तर आधी फास्ट लाईन मल्टी मिलियनियर ई बुक्स त्यांचे विकायचे, ते परत डिजिटल मार्केटिंगवर व्हिडिओ बनवायचे. तर अशाच प्रत्येक करिअरचा एक 2-3 वर्षाचा एक प्राईम टाईम असतो. तो टाईम संपला की त्या करिअरवर कोण बोलतच नाही. आणि स्वतः पुष्कराज ठाकूर पण 2-4 वर्षाआधी जेव्हा ट्रेडिंग हॉट टॉपिक नव्हता तेव्हा डिजिटल मार्केटिंगवर व्हिडिओ बनवायचा. आणि आता तो ट्रेडिंगवर व्हिडिओ बनवतो, कारण ट्रेडिंग 2-3 वर्षापासून हॉट टॉपिक बनलं आहे. तर अशा एका भेडचालमध्ये खूप जण ट्रेडिंगमध्ये आलेत. आणि ट्रेडिंग का फुल टाईम करिअर नको, तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाची ट्रेडिंगची पर्सनॅलिटी नसते. जगातील फक्त 10% लोक अशी आहेत जे ट्रेडिंगच्या पर्सनॅलिटीमध्ये सूट होत आहेत. म्हणजे एका सिम्पल लँग्वेजमध्ये बोललो तर आपल्यामध्ये ते गट्स नसतात. 90% लोकांमध्ये ते गट्स नसतात की आपण एखादा काम करतोय आणि आपल्याला पेमेंट नाही भेटत आहे. कारण की जर तुम्ही असा विचार करत असाल की ट्रेडिंगमध्ये आलो की खूप बस झाला, खूप पैसे कमवू, 2-4 वर्षांसाठी म्हणतो, तर असं नाही आहे. ग्राउंड रिॲलिटी आहे. मी 2.5 वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि मी अजून पण जर आपण नेटच्या बाबतीत विचार केला तर मी एक लॉस मेकिंग ट्रेडर आहे. आणि आय एक्सेप्ट द फॅक्ट. उगाचच मी काही वावा करणार नाही. एक प्राईम टाईम होता माझा जेव्हा मी एक पीकला होतो. मी पण प्रॉफिटेबल होतो. प्रॉफिट कमवला, मी थोडे एक्सपेन्स पण केलेले. तर त्याबद्दल नाही बोलत आहे. ट्रेडिंगमध्ये मलाच कमवू शकतो, पण 90% लोक आहेत ते एक लूपमध्ये अडकतात. प्राईम टाईम असतो आपला आणि परत आपण प्रॉफिटेबल असतो. परत असं 2-4 ट्रेड असं येतात किंवा 2-4 दिवस असं येतात, ते आपली विनिंग स्ट्रिक चालू असते, ती तोडते आणि परत आपण लॉस करतो. असं मी 4-5 वेळा अकाउंट ब्लॉक केला आहे. आणि या ऑन कॅमेरा बोलतोय मी, कारण कुठलीही गोष्ट लपवण्यासारखी नाही. आणि जर तुमच्यावर ते गट्स असतील की तुम्ही 5-6 वर्ष ट्रेडिंगला देऊ शकता आरामात तुमच्या आयुष्यातले, आणि तुम्हाला त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडणार नाही की 5-6 वर्ष देऊन तुम्हाला काही मेजर फरक पडणार नसेल, तर तुम्ही ट्रेडिंगकडे जाऊ शकता. जर तुम्ही तुमची अशी पर्सनॅलिटी असेल की जर तुम्ही एखादा काम करता, तुम्हाला पेमेंट भेटलीच पाहिजे, तेव्हासुद्धा तुम्ही ट्रेडिंगपासून लांब राहा. कारण की इट्स ऑल अबाउट प्रोबॅबिलिटी. ट्रेडिंग इज ऑल अबाउट प्रोबॅबिलिटी. तुमची स्ट्रॅटेजी कुठलीही असो, ते स्टॉक बर्नची बिग बार स्ट्रॅटेजी असो, सपोर्ट असो, कंटिन्युएशन असो, कुठलीही स्कॅल्पिंगची स्ट्रॅटेजी असो, कुठलीही स्ट्रॅटेजी असो, इट्स ऑल अबाउट प्रोबॅबिलिटी. तुमच्या रिस्क मॅनेजमेंट, तुमची प्रॉफिटेबिलिटी डिपेंड असते, तुमच्या स्ट्रॅटेजीवर नसते. कारण तुमची स्ट्रॅटेजी कितीही भारी असते, जर तुमचा रिस्क मॅनेजमेंट बरोबर नसेल तर त्या स्ट्रॅटेजीला झिरो व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये. मार्केट फक्त प्रोबॅबिलिटीवर चालतं की कधी पण काय पण होऊ शकतं मार्केटमध्ये. मार्केटला आणि महिलांना समजणं खूप मुश्किल आहे, असं मी नाही म्हणत आहे, राकेश झुंझुनवाला एकदा बोललेले. तर ही ग्राउंड रिॲलिटी ट्रेडिंगची. आणि जर बाकीचे करिअर्स बघितले तर बिझनेसची पण एक हाईप होती 2-4 वर्षाआधी. म्हणजे जेव्हा ट्रेडिंगची हाईप होती, ट्रेडिंग जेव्हा हॉट टॉपिक बनला, त्याच्या आधी बिझनेस एक हॉट टॉपिक बनलेला. एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट बिझनेसेस. पुष्कराज ठाकूर पण 2-4 वर्षाआधी डिजिटल मार्केटिंगच्या नंतर बिझनेसचे व्हिडिओ बनवायचा, नंतर ट्रेडिंगचे बनवायला लागला. जर तुम्ही त्याला मी त्याला खूप आधीपासून फॉलो करतोय म्हणून मला माहिती आहे. तर बिझनेसची हाईप होतीच. इथे तुम्हाला एक सिम्पल गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एक सोसायटीमध्ये एक चेन चालते. जशी निसर्गामध्ये चेन चालते की आपला अन्नचक्र ज्याला म्हणतो आपण, सोसायटीमध्ये पण एक चेन चालते. प्रत्येक करिअरला त्या
पॉईंटला एक इम्पॉर्टन्स आहे. जर या दुनियातून रिक्षावाला गायब झाला तरी पण आपलं जगणं मुश्किल होईल. आपण ट्रॅव्हल करू शकत नाही. जर या दुनियातून बस ड्रायव्हर गायब झाला तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण करू शकत नाही. आणि जर मेन फॅक्टर जर फार्मरच गायब झाला तर कुठे काय कराल? अन्न तर मेन आहे ना. म्हणून ही सोसायटीची एक सायकल असते. प्रत्येकजण बिझनेसमॅन किंवा प्रत्येकजण ट्रेडर नाही होऊ शकत. प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते. प्रत्येकाची एक वेगळी खूबी ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी करिअर केलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स घेऊ शकतो आपण नक्कीच. पण तो एक्सपिरियन्स घ्या त्यांनी कॅपिटल उडवू नका. शक्यतो 3-4 महिने पहिले 3-4 महिने 1-2 लॉटवरच ट्रेड करा. जेव्हा तुम्हाला थोडा समजू लागेल मार्केट तेव्हा तुम्ही लॉट साईज वाढवू शकता आणि प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट वापरूनच ट्रेड करा. आणि जॉबबद्दल मी असं बोलू शकत नाही कारण की मला जॉबचा एक्सपिरियन्सच नाही आहे. बाकी तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता जॉब रिलेटेड कॉर्पोरेट लाईफ कशी असते, त्यामध्ये कसं सर्वाईव्ह करायचं. आजच्या वेळेसाठी एवढाच. धन्यवाद.